आता पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात आजच्या मोठ्या राजकीय बातम्या। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष। महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत। अमित शहांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल। शहांनी एकनाथ शिंदेंना बैठकीत आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं काम करू नका। शहांच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री पदाधिकाऱ्यांना आदेश, सूत्रांची माहिती। मी तक्रारीचा पाढा वाचणारा किंवा रडणारा नाहीये, मी लढणारा नेता आहे। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवरती आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त हे शिंदेंनी फेटाळलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत 50 मिनिटं चर्चा। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याची तक्रार। श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील ऑपरेशन कमळवरून शिंदेंकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। मिंधे मंडळ नाराज झाले म्हणे। मिंधे गटाने जे पेरले त्याची फळं त्यांना मिळत आहेत। मंत्रिमंडळामध्ये मिंधे गटास चणे फुटाण्या इतकीही किंमत नाहीये। सामनातून शिंदेंच्या सेनेवर खोचक टीका। नितीश कुमार आज 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होणार। दुपारी 1 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार। नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांची हजेरी असणार। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती। बिहारप्रमाणे महाराष्ट्रात देखील एकजुटीची ताकद दिसेल। महायुती मजबूतीने निवडणुकांना सामोरं जातेय। विधानसभेप्रमाणे आगामी निवडणुकीत देखील चांगलं यश मिळेल, उपमुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। निवडणुकांच्या प्रचारासाठी निलेश राणे कणकवलीमध्ये। महायुतीसाठी प्रयत्न केला पण युती झाली नाही। ज्यांना युती करायची होती त्यांच्यासोबत युती झाली, निलेश राणे यांची प्रतिक्रिया। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। कोल्हापूरच्या कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत आणखी वाढली। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवलं। कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदेंच्या सेनेकडून खबरदारी। कागलमध्ये समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांची युती। ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा, मात्र काँग्रेससोबत चर्चा व्हायला हवी होती। वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, तर दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत जाऊ शकत नाही। महापालिका निवडणूक जात, धर्म, प्रांत, भाषा यावरती होऊ नये। मनसेसोबतच्या प्रश्नावर गायकवाड यांचं उत्तर। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी घेतली शरद पवारांची भेट। येणाऱ्या काळातही पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती व्हावी, काँग्रेसची ही भूमिका, तर मवियाच्या जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याचीही माहिती। नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये मनमानी झाल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप। नगराध्यक्षपदाची उमेदवारी देताना विश्वासात घेतलं नसल्याचाही पदाधिकाऱ्यांचा आरोप। पालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची माहिती। ठाकरे मनसेमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। काल पोलीस आले तेव्हा मी घरी नव्हतो। उद्या स्वतः नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार, अमित ठाकरेंची माहिती। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। मंत्री प्रताप सरनाईकांचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द। रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रकल्प बंदचा आदेश कोर्टाकडून रद्द, तर एमपीसीबीला कॉन्क्रीट प्रकल्पाची पुन्हा तपासणी करण्याचीही परवानगी। रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यामधील वाद पेटणार। रुपाली पाटील यांच्याकडून माधवी खंडाळकर यांना अब्रू नुकसानीची नोटीस। 10 कोटींची नुकसान भरपाई देण्यासाठी पाठवली कायदेशीर नोटीस। पुण्याच्या बावधनमधील दुय्यम निबंधक कार्यालयातील 20,000 दस्तांची तपासणी केली जाणार। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये निलंबित दुय्यम निबंधकांनी नोंदवलेल्या दस्ताची तपासणी होणार। गेल्या 2 वर्षांमध्ये निलंबित दुय्यम निबंधकांकडून 20,000 दस्ताची नोंदणी।